थोडं शिकलो आहोत की मी कोण आहे, काय आहे, कसा आहे, मला काय बनायचं आहे. तुमच्या कारंज्यामध्ये तर खरोखर फार मोठी व्यक्तिमत्व आहे. सर्वजण इथं असताना मी त्यांच्यामुळं बोलणं फार फार मोठी गोष्टी नाही आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व फार अगाध आहे. तरी एक गोष्ट सांगायची वाटते की आज जैन धर्मामध्ये आपण जन्माला आलो आणि दुर्लभतेनं हा सर्व मानव जीवन मिळाल्यानंतर पंचेंद्रियाची सुद्धा पूर्णता झालेली आहे. तेव्हा मला एक गोष्ट विचारायची आपल्या सर्वांना, या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रावकांना, की खरोखर आपल्याला वाटतं का की आपण धन्य आहोत? धन्यता वाटते का मला की मी इथं जन्म घेतला आणि मला ह्या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर दुर्लभतेनं मिळालेला हा जीन धर्म, जिनवाणीचा समागम आणि असे देवशास्त्रज्ञ जर का आपल्याला मिळालेले आहेत तर त्यांच्या समोर आपण किती विनयतेने, किती सन्मानतेने ह्या सर्व गोष्टींची विचार करून आजचा हा दिवस सार्थक कसा होईल की आपल्या सर्वांप्रती आपला विनयभाव, वात्सल्यभाव जेव्हा आपलं प्रगट होईल. आज सर्वांना माहिती आहे की आपला जन्म हा जो इथं झाला मिथ्यात्व सहित झाला, कारण पंचम कालामध्ये कोणाचाही जो जन्म होतो हा मिथ्यात्व सहितच होतो. परंतु इथं आल्यानंतर आपण सर्वांना ही समज दिलेली आहे, कारण आपण सर्व संज्ञ आहोत. निश्चितपणे आम्ही जी समज दिली, जी हिताची गोष्ट करतायत आचार्य महाराज, त्या हिताच्या दृष्टीने मला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे समजलं पाहिजे. सर्वांना वाटतं की मी सुखी व्हावं. या ठिकाणी बसलेले पुढे सर्वजण आहेत, मला सांगा कोणाला वाटतं की आपल्याला सुखी नाही व्हायचं हे सांगा, हात वरती करा. सुखी नाही व्हायचं असं कोणीच नाही, सगळ्यांचे हात खालीच आहेत. मग जर का आपल्याला सुखी व्हायचं आहे तर मग सुखी होण्याचा मार्ग आचार्यांनी आज्ञा सम्यक्त्व जे आहे त्याच्या रूपाने आपल्याला सांगितलेलं आहे की काय गोष्ट आहे की आपल्याला सुखी होता येईल. काही दिवसांपूर्वी आमचा तिथे गोमटचा कर्मकांडचा स्वाध्याय चालू होता. त्याच्यामध्ये एक गोष्ट आली, एक प्रसंग आला आणि त्या प्रसंगावरून नंतर सामायिक करताना एक चिंतन मनात आलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की साता वेदनीयचा जो बंध होतो तो बंध किती वेळ चालतो? साता वेदनीयचा बंध किती वेळ चालतो? नाही, साता वेदनीयचा बंध जो आहे तो अंतर्मुक्त चालतो. परत असाटाचा वेदनीय परत येतो, तो सुद्धा अंतर्मुक्त चालतो. म्हणजे हे अल्टरनेट साता आणि असाता ते चालूच राहतं. या गोष्टीतून एक शिकायला मिळालं की जर का आपल्याला सुखी व्हायचं आहे तर सुखी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती की कर्म, मागच्या जन्मातले आपले जे काही चांगले कर्म केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जन्म मिळाला. आता आपण ज्या गोष्टी बघितल्या ही सर्व पूर्णता आहे. तर ही पूर्णता कशामुळे मिळाली? मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी पुण्यकर्म केलं असणार, त्याच्यामुळे ह्या जन्मामध्ये आपण एकदम व्यवस्थित ह्या तिथे जन्म घेतलेला आहे. मग मला एक सांगा की जर का एवढा चांगला सर्व मागच्या वर्षी आपण कर्म केल्यानंतर तो जन्म झालेला आहे तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायला नको? तर तो उपयोग करून घेताना जर का हा मनात विचार ठेवला, जसं पूज्य आचार्य नितीचंद्र महाराजांनी सांगितलं की साता वेदनीयचा उदय अंतर्मुक्त आहे. म्हणजे काय? साता वेदनी म्हणजे काय? सुख, बरोबर आहे? सगळ्यांना सुखी व्हायचं आहे. मात्र साता वेदनीयचा उदय आपला बंद होताना सुद्धा आणि उदय होताना सुद्धा अंतर्मुक्त तो उदय होत राहणार आणि असाटाचा उदय सुद्धा अंतर्मुक्त होत राहणार. मग आता हा दोघांचाही उदय अंतर्मुक्त आहे, तर मग उदयाची गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा अंतर्मुक्तापर्यंत साता वेदनीचा उदय असताना आपण सुखी राहतो, मान्य. आता जेव्हा असाटाचा उदय होतो तेव्हा काय होणार? श्रीदादा, असाटाचा उदय होताना काय होणार? आपल्याला दुःखी होणार. पण ती एक विशेषता आहे की जेव्हा असाटाचा उदय होणार आहे त्यावेळेस हे निश्चितपणे जाणायचे की हे माहीत पाहिजे आपल्याला की हे फक्त अंतर्मुक्तच उदय राहणार आहे. त्यावेळेस आपला खरा पुरुषार्थ कामात येणार आहे. तो पुरुषार्थ काय? तर मी हे जे असाटाचा उदय सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त अंतर्मुक्तच असणार आहे.
त्याच्यामध्ये माझा उपयोग पलटवायचा आहे. तो उपयोग आपला चांगल्या मार्गाकडे किंवा शुभोपयोगामध्ये घालवायचा. मुद्दाम लक्षात ठेवायचं की बरं हा असा तसा उदय, हा बस थोडा वेळ चालणार आहे. मिनिमम किती उदय असू शकतो असा तसा? किती मिनिमम उदय असू शकतो? त्यांनी सांगितलं की आपला जर गुणस्थान 4th 5th आहे असं धरू आपण, तर त्या गुणस्थानाच्या अपेक्षेने आपण जर का विचार केला तर आवली म्हणजे कमीत कमी अंतर्मुद्राचा कमीत कमी, तर एक आवली म्हणजे किती झाली? जगनियुक्ता संख्या. पण जगनियुक्ता संख्यामध्ये सुद्धा पुष्कळ समय आहे. एक पापणी लवेपर्यंत सुद्धा आपले भरपूर आवली होऊन जातात. एवढ्या समयाची व्यापकता आहे आणि तो समय आपल्या पकडमध्ये येऊ शकत नाही. हे तर फक्त केवळ ज्ञानाचा विषय आहे. तरी सुद्धा जर का एवढ्या कमी वेळामध्ये सुद्धा तो उपयोग पलटणार आहे, असा त्याचा उपयोग तिथपासून सुरू होतोय एक आवडीपासून, तर जास्तीत जास्त उत्पन्न राहू शकतो अंतर्मुख, म्हणजे जास्तीत जास्त 48 मिनिटाला एक समय कमीपर्यंत. इथपर्यंत जरी आपण आपला तो असा त्याचा म्हणजे दुःखाचा उदय मानला तरी सुद्धा आपल्याला तो उदय विशेष प्रयत्नाने कसं करता येईल, त्याला पलटवता येईल, त्याला संक्रमित करता येईल, परिवर्तित करता येईल. आणि ते परिवर्तित करण्याचं कार्य हा आपला आत्मा करत असतो आणि ते करायला लागतं. 3 गोष्टी आहेत बघा. 3 गोष्टी कोणत्या आहेत? तन, मन आणि धन. बरोबर आहे? हे तन म्हणजे शरीर जे आहे हे इतक्या वर्षांपासून आपण जसं जन्म झाला तसं आजपर्यंत कशासाठी घालवलं मला सांगा? शरीराचा उपयोग काय केला आपण? कोणासाठी केला? खऱ्या अर्थाने सांगा, प्रामाणिकपणा. या शरीराचा उपयोग कोणासाठी केला आपण? काय उत्तर द्या? कोणासाठी? विषय भोगासाठी. अजून परिवारासाठी, बाह्य गोष्टींसाठी, म्हणजे परवस्तूसाठी केला. बरोबर आहे? म्हणजे आपला जो शरीर आहे हे शरीराचा उपयोग कुठे झाला आपला? तर परवस्तूंमध्ये झाला. बरोबर आहे? म्हणजेच परिवारात की कोणी जन्म सगळेजण आपण नातेवाईक गोते वगैरे सगळे असतील, मुलं बाळ पत्नी वगैरे सगळे आहेत. आणि धनाचा उपयोग कशासाठी केला आपण? जो धन आपण मिळवला आतापर्यंत कितीतरी वेळ आपण त्या धनासाठी वेळ घालवतो. पुरुष वर्ग तर पुष्कळ वेळ घालवतो. मला सांगा त्या धनाचा उपयोग कशासाठी केला आपण? परासाठीच केला. बरोबर. मग मला सांगा, तन गेलं आणि धन गेलं, राहिलं काय? मनच राहिलं. आता ते एक तर आपल्या स्वतःसाठी द्या. बरोबर आहे की नाही? तन तर आपल्या हातात नाही, आपण दुसऱ्यासाठी देतोय. धन पण दुसऱ्यासाठी व्यस्त करतोय. तर मग आपल्या स्वतःसाठी मन आहे, त्या मनाचा तो उपयोग आपल्या स्वतःसाठी आपण करायला नको का? काय वाटतं आपल्याला? जर का हे मन काबूत ठेवलं, संयमित ठेवलं आणि त्याचा उपयोग करून घेऊन प्रयत्नपूर्वक पुरुषार्थाने आपण जर का ध्यानस्थ बसलो तर कितीतरी कर्मांची आपली निर्जरा होणार आहे. पुष्कळ लोकांना काय वाटतं की आपल्याकडे धनसंपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, वैभव पाहिजे. ती संपदा कशामुळे मिळणार आहे? कशामुळे मिळते? बेसिकली लॉजिक काय त्याच्या पाठीमागचं? कशामुळे मिळतं? पुण्याचं उदय. पुण्य मिळालं, पुण्य आलं तर आपल्याला धनसंपदा मिळते. बरोबर. मला सांगा की धन मिळवण्यासाठी आपण कितीतरी वेळ घालवतोय 24 घंट्यामध्ये. तुम्ही जर का स्वतःची दैनंदिनी लिहिली की सकाळी आपण 5 वाजता किंवा 6 वाजता जे काही तुम्ही उठत असाल पासून 10, 10:30 11 पर्यंत झोपेपर्यंत आपण कोणता वेळ कुठे कसा घालवतो याचं एक आत्मपरीक्षण करा आणि ते आपल्या डायरीमध्ये लिहून घ्या. मला दाखवायची गरज नाही. आपण जो वेळ स्वतःसाठी देतोय आणि परासाठी देतोय, तुमच्या लक्षात येईल की मी जो वेळ माझ्या स्वतःसाठी दिला तो अगदी निलिजिबल आहे. त्या 24 घंट्यात बराचसा वेळ आपण झोपेत जातो, खाण्यापिण्यात जातो, भोगामध्ये जातो, बाकीच्या गोष्टींमध्ये जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडियामध्ये जातो. व्हॉट्सॲप बघणे, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यात असू शकतात. आणि हा सर्व वेळ ह्या सर्वांमध्ये जाताना हा कुठेतरी वेळ विचार केला का की माझ्या ह्या मनाचा उपयोग मी स्वतःसाठी कधी केला, किती केला, कसा केला? हा आत्मविचार तुम्हाला निश्चित करायचा आहे. आणि ह्या असा त्याचा उदयाच्या वेळेस
जेव्हा तुम्हाला वाटतं की बाबा नाही, मी आता माझं सुखी करायचं आहे, मला पुण्यबंध जास्त करून घ्यायचं आहे, तर असा त्याच्या वेळेस दुःख होणार आहे. पण त्या दुःखात जर का तुम्ही सहभागी झाले आणि त्याच्यात अजून तुम्ही जर का पीडा चिंतन वगैरे जे काही आर्तध्यान रौद्रध्यान केलं तर निश्चितपणे परत पापबंध होणार. पापाचा बंध झाला म्हणजे परत काय होणार, पापाचा आश्रय होणार आणि तुम्हाला हृदयात पण काय येणार, पापच येणार. म्हणजे शेवटी जो ज्याच्यासाठी आपण करत आहोत ती गोष्ट साध्यच होणार नाही. म्हणून द्रव्यसंग्रहामध्ये 47वी गाथा येते बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलंय आचार्य महाराजांनी, निमचंद्र आचार्य स्वामींनी, की तम्हा पयत्त चित्ता ध्यानं झुर्यं समभस. तुम्ही प्रयत्नपूर्वक काय करायचं, प्रयत्नपूर्वक तुम्ही अभ्यास करा, समभस समीचीन अभ्यास करा. कशाचा अभ्यास करायचा आहे, ध्यानं झुर्यं, म्हणजे मला ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. तो ध्यानाचा अभ्यास करताना निश्चितपणे मला हे लक्षात आलं पाहिजे की मी ध्यान करताना माझं मन कंट्रोलमध्ये पाहिजे. मी कुठे बसलेलो असो, शाळेत भगवंताकडे बसलो असो, शास्त्रापुढे बसलो असो, गुरुपुढे बसलो असो, पण कुठे बसलेलो असो किंवा घरातही आपण कुठे बसलेलो असो, तरी त्या ठिकाणी माझं मन हे मी जर का संयमित ठेवलं आणि बरोबर त्याचा वापर व्यवस्थित करून घेतला, त्याला मोड दिला, तर तुमचा असाचा जो उदय चालू आहे त्यावेळेस तुम्ही त्याला सातामध्ये कन्वर्ट करू शकता. किंवा तो असाचा उदय जरी चालू आहे तरी सुद्धा तुम्हाला काय होईल, तुमचं मन पलटल्यामुळे बदलल्यामुळे तुम्ही तो जो पापाश्रव करणार आहात तो निघून जाईल. थोडी वेळ निघून गेली की तुम्हाला आनंद वाटला पाहिजे की अरे हा काय अंतर बोलतात, पण काय साता येणार आहे. हे फक्त लॉजिक माहीत पाहिजे, तत्व आहे. जे सूत्र आचार्य महाराजांनी सांगितलं की अंतर मुहूर्तानंतर परत काय येणार आहे, साता येणारच आहे, म्हणजे सुख येणारच आहे. जर का ते सुख येणार आहे हे माहीत आहे तर मग त्याच्यासाठी आधीच का आपण खराब मन करून घ्यायचं किंवा पापामध्ये दुःख भोगत करायचं. आपण दुःखामध्ये आपण पाप कमवणार, पापामध्ये मग परत ते पुढच्या गोष्टी सर्व होत राहणार. तर हे न होण्यासाठी आपल्याला हे लॉजिक माहीत झाल्यानंतर आपण आनंदित राहायचं. अरे वा क्या बात आहे, आता याच्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये काय येणार आहे, साता येणार आहे. म्हणून त्या असाताच्या उदयमध्ये थोडा वेळ का होईना आपण शांत राहून मन स्वस्थ ठेवून प्रयत्नपूर्वक ध्यानामध्ये बसायचा प्रयत्न करायचा. किंवा जिथे तुम्ही असाल त्या ठिकाणी मनामध्ये एक विचार करायचा की हे येतंय, हे माझ्या पूर्वकर्माचा उदय असल्यामुळे मला एवढा वेळ हा असाताचा उदय येतोय, हा चालू आहे, येऊ दे. पण आता माझ्या लगेच काय मध्ये असाताचा उदय लगेच येणार आहे. हा मनात जर का आपण विचार करून या मनाला आपण जर का संयमित ठेवलं, कंट्रोल केलं, तर निश्चितपणे तुम्हाला काय होणार आहे, पुण्याचा आश्रय होणार आहे. आणि नंतर जेव्हा परत अंतर्मुहूर्तानंतर साताचा उदय येणार तेव्हा मात्र वर्तमानात राहायचं की हा आता मला साताचा म्हणजे सुखाचा अनुभव होतोय आणि त्या सुखाच्या अनुभवामध्ये मी काय करणार, शुभोपयोगमध्येच राहणार. मग तिथं आपल्याला अनुकूलता मिळून गेली. कारण आपल्याला अनुकूलता मिळाल्यानंतर जे पुण्य मिळणार आहे ती कोणत्या गोष्टीमुळे मिळणार आहे, जे पुण्य मिळण्याच्या गोष्टी आहेत, ते पुण्य मिळण्याचे द्वार आहेत ते किती आहेत आपल्या गृहस्थांसाठी 6 पुरावे म्हणतो ना आपण, षटक्रिया. तर त्या आवश्यक 6 क्रिया कोणत्या कोणत्या आहेत, देवपूजा, गुरुपासनी, स्वाध्याय, संयम, तप, दान. मग आता ह्या 6 गोष्टींमध्ये आपल्याला त्यावेळेस त्या पर्टिक्युलर वेळेस लक्ष केलं की या 6 गोष्टींमधून आपण कोणती क्रिया आता करू शकतो, कोणती वेळ त्यासाठी द्रव्य क्षेत्र कालभावाच्या अपेक्षेने आता समोर म्हणजे व्यवस्थित आहे. तो गोष्टीचा विचार करून आपल्याला मनाला त्या ठिकाणी लावून बरोबर आपण प्रयत्नपूर्वक तो अभ्यास जर का केला, ध्यानाचा अभ्यास जर का केला, तर निश्चितपणे आपल्याला पुढचं जे भविष्य मिळणार आहे, पुढच्या भावामध्ये जे काही चांगलं सुख मिळणार आहे ते आता आपण बांधणार आहोत आणि आता आपल्या हातात आहे. म्हणून असातामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्नपूर्वक आपलं मन बदलवायचं आहे आणि त्या मनाला कंट्रोल ठेवून सातामध्ये राहण्याचा, शुभोपयोगामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा साताचा उदय होईल तेव्हा वर्तमानामध्ये राहायचं की हे मला अनुकूलता मिळाली, आता त्याचा उपयोग मी निश्चितपणे ध्यानासाठी, माळ जपण्यासाठी, पूजेसाठी, जे काही तुमचं संयम करण्यासाठी, जे काही तुमची मन होईल त्यावेळेस त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता शुभोपयोगामध्ये. म्हणजे गोष्ट
सोपी आहे. आचार्य महाराजांनी लिहिताना सोप्या भाषेत लिहून दिलं, पण आपल्याला त्याचं कसं त्याला लावायचं, आपल्या जीवनामध्ये कसं अंगीकार करायचं, आपल्या व्यवहारामध्ये त्याला कसं लावून आपण आपलं व्यवहारामध्ये चांगलं जगू शकतो, याचं चिंतन, एक अमूल्य असा विचार आचार्य महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगायची अशी, जसं सांगितलं की आपला बराच वेळ परत मध्ये जातो. एक कारिका आहे त्याच्यामध्ये म्हटलंय, उत्तमा स्वात्मचिंता स्यात्, उत्तमा स्वात्मचिंता स्यात्, मोहचिंताच मध्यमा, मोहचिंताच मध्यमा, अधमा कामचिंता स्यात्, परचिंता धमाधमा. आता उत्तम काय सांगितलंय? आत्मचिंतन, स्वात्मचिंता, स्वतःच्या आत्म्याची चिंता करणे, बरोबर आहे ना, हे सगळ्यात उत्तम. अधम काय, त्याच्यापुढचं मध्यम काय सांगितलं तर मोहचिंता, मोहाची चिंता. त्याच्यानंतर कामचिंता तर अधमच आहे, म्हणजे नराधमाचं काम आहे. आणि सगळ्यात अधम म्हणजे काय सांगितलं त्यांनी, सगळ्यात खराब गोष्ट जर का असेल तर ती कोणची आहे? परचिंता. मग आता एवढं महाराजांनी सांगून ठेवलं की परचिंता ही अधम आहे, म्हणजे पाप, आणि पापाचं पाप पण सुद्धा आहे. तर मग आपल्याला ती का करायची? मग या ठिकाणी मला सगळ्यांना विचारावंसं वाटतं की खरोखर आजपर्यंत आपण स्वतःसाठी किती वेळ दिला? कोणी सांगू शकाल स्वतःसाठी किती वेळ दिला? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, ॲव्हरेज सांगा किती मिनिटं माझ्या स्वतःसाठी मी देतोय आणि मला त्याचा आनंद मिळतोय. आहे कोणाचं की चिंतन की मी इतका वेळ माझ्या स्वतःसाठी देतोय? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा आपण दैनंदिनी लिहितो आणि आपली नित्यक्रिया लिहितो, त्यावेळेस लक्षात येतं की मला बराच वेळ पेपर वाचण्यामध्ये, टी व्ही बघण्यामध्ये, ह्या बाकीच्या परवस्तूंमध्ये भरपूर गेला, परचिंतामध्ये भरपूर गेला. आज मला माझ्या आत्म्याचं तत्व, मला आत्म्याचं धन काय आहे हे समजलंय, उमगलंय. आणि एवढ्या छान तुमच्या या कारंज्याच्या वातावरणामध्ये खरं तर मी तर समजतो तुमचं मोठं फार पुण्यकर्माचा उदय आहे की तुम्हाला एवढी ही सगळी परिस्थिती छान मिळाली आणि या ठिकाणी सर्व विद्वज्जनांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. आणि विजूताईबद्दल काय सांगायचं, त्यांचं तर नाव फार उच्च कोटीला आहे. आणि प्रज्ञाताईंनी सुद्धा इतक्या वर्षापर्यंत जे काही मार्गदर्शन केलं, जे काही लिहिलं, बऱ्याचशा गोष्टी, आता औरंगाबादला सुद्धा त्यांचा छान प्रोग्राम झाला, तो आम्ही ऑनलाईन बघितला. आणि ह्या सर्व तुमच्या कारंज्यामध्ये थोड्या सगळ्या अनुकूल गोष्टी असताना खरं तर इथून बरेचसे असे मुनी व्हायला पाहिजे किंवा संयमी व्हायला पाहिजे असं मनात येत असतं. आता मध्ये कुंतलगिरीला वीरसागर महाराजांकडे गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी प्रश्न केला की आपके बगैरवाल समाज के लोग सबसे ज़्यादा कहाँ पर है और कौन सा गाव है? तो मी सांगितलं कारंजाला. बोले कितने मुनी होईल तुला? मला नावच सांगता नाही किती मुली झाल्या, किती माहिती आहे का आकडा कोणाला की इथून मुली झालेत का म्हणून, मुली म्हणा किंवा काय असेल. मी म्हटलं तर तात्यांचं मला नाव माहीत होतं, आदरणीय ब्रह्मचारी तात्या जे होत्या, तात्या सवरे, ते त्यांनी मला वाटतं 2 मुलं घेतले, 7 प्रतिमा होत्या त्यांच्या. 7 प्रतिमा होत्या. तर त्यांचं मी नाव सांगितलं आणि अजून कोण आहे म्हणे, सांगा मला तुम्ही. म्हटलं अजून तर मला काही आठवत नाही कोण आहे म्हणून, तरी असतील. नंतर मी सुवर्णसागर महाराजांचं नाव सांगितलं. प्रश्न असा निघाला होता की आज खरोखर कशाची लोकांना गरज आहे? एवढ्या सगळ्या व्यापारातून आपण निवृत्त होऊन आपण स्वतःला कधीच सांभाळणार आहोत, तसं स्वतःला कधी बदलणार आहोत. कारण अभिनय तो कधी नाही, आता नाही केलं तर कधी करणार आहोत? कोणाचा मृत्यू कधी येतो कोणाला माहीत आहे का? कोणाची अंतिम क्षण हा कधी कोणी होतो? आयुकर्माचे निषेध हळूहळू आपले निघत चालले आहेत आणि कधी पण एकदम भडका पण होऊ शकतो, त्याची उदिरणा पण होऊ शकते. पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आम्ही ह्या पर्वानिमित्त, आज वात्सल्य पौर्णिमा आहे, मला आपल्या सर्व साधक बंधूंबद्दल जे काही चांगलं सांगायचं होतं, 2 गोष्टी सांगायच्या होत्या ते तर मी बोललो. पण ह्या ठिकाणी जे आता सहवास सिद्धीचा स्वाध्याय तुमचा चालू आहे, खरं तर एवढे मोठे ग्रंथ तुम्ही सगळे वाचतात आणि एवढ्या सगळ्या ग्रंथांचा वाचताना, वापर होताना किंवा ते अंगीकार करताना आपल्याला काय म्हणत येतं की बा मी ह्याचं कुठंतरी उपलक्षण रूपमध्ये स्वतःच्या आचरणामध्ये काय आणलं आणि किती आणलं,
कसं आणू शकतो. जर का आपल्याला ते कधी अशी उपलब्धी झाली, कसं वाटलं की बा नाही मला बदलायचं आहे, मला चेंज व्हायचं आहे, कोण काय म्हणतील याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतः काय करतोय ते सगळ्यात योग्य आणि उत्कृष्ट आहे. सबसे बडा लोक क्या कहेंगे लोग. आम्ही तो काय म्हणेल असं करत करत स्वतःचं कधीच हित बघितलं नाही आणि ते हित बघण्यासाठी आपल्याला ही वेळ येऊन ठेवली आहे. निश्चितपणे असं वाटतं जसे आचार्य विष्णुकुमार महाराजांनी मुनी 700 मुनीचा जो उपसर्ग दूर केला, अकपणाचार्य महाराजांच्या संघातले जे 700 मुनी होते त्यांचा आजच्या प्रसंगी जो त्यांनी दूर केला, तो उपसर्ग दूर करताना त्यांच्या मनात काय भाव असतील की नाही हे माझे साधर्मी बंधू आहेत, यांचं सुद्धा व्यवस्थित व्हावं, यांनी सुद्धा आपलं जीवन छान जगून आणि नंतर त्यांनी उत्तर संलेखना धारण करावी आणि त्यांना मोक्षपद मिळावं ही त्यांची भावना उत्तम होती. म्हणून त्यांनी स्वतःच्या जे काही मुनिव्रत होतं त्याचं पण खंडन करून आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या वृद्धीप्रमाणे त्यांची जी वृद्धी होती त्या वृद्धीने त्याचं निवारण केलं. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आज या ठिकाणी असं वाटतं की आपण स्वतःला जर का आता बदलवलं नाही तर निश्चितपणे येणारा काळ अजून बिकट येणार आहे. आपल्याला वाटतं की हे कसं होईल, ते कसं होईल, पण ती वेळ कधी येऊ दे आपल्याला धैर्य निर्माण होतं, आपल्या मनामध्ये एक विचार येतो की नाही मी हे सक्षमपणे करू शकतो आणि आपल्या आतमध्ये अनंत शक्ती आहे. ती अनंत शक्तीचा वापर आपण अजून केलाच नाही. 0.00001% सुद्धा आपण त्याचा वापर करून घेतलेला नाही. मग एवढी शक्ती आपल्या आत्म्यामध्ये असताना सुद्धा त्याच्यावर एवढा पडदा आहे, त्याचं थोडा अंश आपल्याला क्षयक्षमच्या रूपामध्ये आपण का नाही तो उद्घाटित करत. आपल्याला जर का खरं वाटत असेल की नाही मला आता याच्यापुढे बदलायचं आहे तर येणाऱ्या जीवनामध्ये सर्वांनी आपल्या हिशोबाने जसं जसं त्याची शक्ती असेल त्या शक्तीच्या अनुरूपाने निश्चितपणे काहीतरी संयम घ्यावा, काहीतरी त्याग ग्रहण करावं आणि सर्वांचं या ठिकाणी आत्मकल्याण व्हावं ही सदिच्छा. बराच वेळ झालेला आहे, मला यायला उशीर झाला होता, त्याच्यामुळं मी माझे 2 शब्द सांगतो इथे. पण मला अजून एक गोष्ट सांगायची की इथे म्हणजे सेंट्रल मंदिरामध्ये गेल्या किती वर्ष झाले या मंदिरामध्ये? किती वर्षाचं इतिहास आहे? किती? 250च्या वर. 250 वर्ष म्हणजे जास्त झालं त्याचे वर आहे. हा म्हणजे सांगू शकता आपलं ह्या कारंजामध्ये आपले बगेरवाड लोक कधीपासून आले, कारण आपण तर पुढचे कोटा म्हणजे बगेरा गावाचे बरोबर आहे. तिथून या ठिकाणी स्थलांतरित होऊन नंतर हे मंदिर वगैरे निर्माण झालं असतं बरोबर. तर याचा इतिहास जो असावा माझ्या हिशोबाने 500 वर्षाचा असेल तर 400-500 वर्ष. आता एवढ्या 400-500 वर्षामध्ये आपण इथं चांगला जग बसवला, आपलं सर्व छान इथे व्यवस्थित सगळं निर्माण कार्यक्रम झालं आणि ह्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध असताना एक गोष्ट फक्त आपल्याला असं म्हणावीशी वाटते की आपण संघटन आहे आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये, आपल्या सर्वांमध्ये ताकद आहे, संपदा आहे, धन आहे आणि मग त्याचा वापर आपण उत्कृष्ट गोष्टींसाठी करायला पाहिजे. आणि ती उत्कृष्ट गोष्ट म्हणजे काय तर जी काही संपदा आपल्याला मिळालेली आहे त्या ज्ञान संपदेचं, जसं या ठिकाणी विजुताईच्या रूपाने त्यांच्या रूपाने सर्व गोष्टी ऐकत असतात, पण जे काही मूळबद्री जैन बद्रीमध्ये जे काही आपले मूळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं संगोपन त्या ताडपत्रीवर लिहिलं गेलं आहे. मागे एकदा काही चर्चा झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडचे असे काही लोक असतील की ज्यांना ती क्षमता आहे की जे सर्व ताडपत्रीवरचे जे आपले लिहिलेले जे आचार्यांचे जे ग्रंथ आहेत ते जर का तुम्ही सर्व व्यवस्थित करून जर का तुमच्या कारंजा लाटच्या मंदिरामध्ये सगळं ठेवत असाल तर आम्ही ते सुपूर्द करायला सुद्धा तयार आहोत. पण त्यांना ती शाश्वती पाहिजे, तर त्याच्यासाठी खर्च पण येणार आहे निश्चितपणे. तर ह्या सर्व गोष्टींचा, कारण त्या ठिकाणी कसं आहे इतकं वेळ नाही, माणसाची पण खूप कमी इथे पॉप्युलेशन कमी होत चालली, जैनाची पॉप्युलेशन तिथे कमी होत चालली आणि श्रवणबेळगोळला जे काही आपले भट्टारक आहेत किंवा त्या ठिकाणी मूळबद्री वगैरे त्या ठिकाणी जे आहेत तर त्यांचं म्हणणं असेल की बाबा
आमच्याकडे एवढे तत्ववेत्ते नाही समजून घेण्यासारख्या दृष्टीने त्याच्यात काय दिलेलं आहे एवढं काही सांगण्यात, कारण कन्नड भाषेचे लोक वेगळे आणि संस्कृत प्राकृतमध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते समजणारे लोक वेगळे. तर ह्या सर्व गोष्टींमधून आपण निश्चितपणे त्याच्याबद्दल विचार करावा. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे, श्रीदादांचे, सर्वांचे मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. माझ्याकडून बोलताना काही चुकलं असेल तर उत्तम क्षमा. जे काही चांगलं तुम्हाला मिळालं ते सर्व जिनवाणी मातीचं आहे आणि जे काही खराब झालं असेल ते माझं चुकीमुळे झालं असेल त्याबद्दल उत्तम क्षमा. आणि पुनश्च सर्वांचं अभिनंदन की आजच्या या क्षणी तुम्ही सर्वांनी ही जिनवाणी जी आहे ती आपल्या स्वतःमध्ये रुजवावी आणि सर्वांचं कल्याण व्हावं, आत्मकल्याण करून आपण निश्चितपणे लक्ष मार्गाला लावं ही सदिच्छा करू. जय बोलो अहिंसा परमो धर्म की जय. जिनवाणी स्थिती बोधी समाधी परिणाम शुद्धी सामो फलती स्वसौख्य चिंता मणि चिंतित वरसुदानी मानस मनस्थिति जिनवाणी माता की